बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते मनसेने घातलेल्या गोंधळाची। आज मुंबईमध्ये विदर्भवादी नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, मात्र त्या ठिकाणी अखंड महाराष्ट्राची घोषणाबाजी करत मनसेने गोंधळ घातला। त्यामुळे विदर्भवादी नेत्यांची पत्रकार परिषद बंद करण्याची वेळ आली। संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला। मनसे नेते संदीप देशपांडे स्वतः आपल्याबरोबर आहेत। संदीपजी, काय मागणी आहे तुमची? अशा पद्धतीने गोंधळ घालणं तुम्हाला योग्य वाटतं का? प्रश्न योग्य आहे। तुम्ही इथे येणार आणि स्वतंत्र विदर्भाचे नाटकं करणार। इथे अखंड महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय आणि त्याच महाराष्ट्रात तुम्ही वेगळ्या विदर्भाची चूल मांडता। हे कुठल्याही मराठी मनाला न पटणारी गोष्ट आहे आणि ही असली थेर आम्ही चालू देणार नाही। पण अशा पद्धतीने गोंधळ घालणं योग्य आहे? तुम्ही निवेदन देऊ शकला असता, शांततेच्या मार्गाने बोलू शकला असतात। हॅलो, अशा पद्धतीने गोंधळ घालणं योग्य आहे? नाही, पण अशा पद्धतीने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणं योग्य आहे का? नाही, ते त्यांच्या पद्धतीने त्यांची पद्धत नाही, असली थेर चालूच देणार नाही। तुम्ही निवेदन देऊ शकला असता। नाही, निवेदन कसली द्यायची? यांना वारंवार यांना सांगितलेलं ही असली थेर आणि असली नाटक करू नका। इथे येऊन तुम्ही अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार आणि आम्ही काय हातावर हात धरून बसायचे? नाही, तुम्ही हातावर हात धरून बसू नका, तुम्ही शांततेच्या मार्गाने हे करू। आम्ही शांततेच्याच मार्गाने केलं ना। तिथे काय कोणाला मारलंय का, काय केलंय का, काय केलंय? आम्ही आमच्या पद्धतीने, लोकशाही पद्धतीने निषेध केलेला आहे त्याचा। तुम्हाला योग्य वाटते ही पद्धत? हो, निश्चितपणे। संदीपजी, धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाकडे आपली भूमिका व्यक्त केली त्याबद्दल। त्यामुळे मनसेने जी भूमिका मांडलेली आहे, जो गोंधळ घातलेला आहे, तो मनसेला योग्य वाटतोय। त्यांचं म्हणणं आहे की मराठी मन दुखावलं जात आहे आणि म्हणूनच अखंड महाराष्ट्राच्या बाजूने मनसे उभी राहते आणि वेगळ्या विदर्भासाठी जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती ती आज बंद पाडण्याची वेळ आलेली आहे। आमच्या महाराष्ट्राचा